विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकाच विमानातून प्रवास. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या उपस्थितीत चर्चा. तिन्ही नेत्यांचा मुंबई ते कोल्हापूर असा एकत्र प्रवास. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात उद्या सकाळी 11 वाजता भेट. भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन बिल पुन्हा सादर होणार असल्याची चर्चा. डिलिमिटेशन विरोधात आमचे 8 खासदार मतदान करतील. डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठी उद्याची मोदींची भेट. रोहित पवार यांचं विधान. डिलिमिटेशनवर हमी मिळाल्यास चर्चेला हरकत नाही. शशिकांत शिंदे यांचं भाष्य. मोदी शहांच्या दरबारामध्ये वारंवार कशासाठी? पवारांचे खासदार आणि मोदी भेटीवरून विजय वडेट्टीवारांचा सवाल. सगळे महाविकास आघाडीतच, तुम्ही मनातील शंका दूर करा, राऊतांची स्पष्टोक्ती. मोदींच्या भेटीमुळे काहींच्या पोटात दुखत असेल, आशिष शेलार यांची ही टीका. राज ठाकरेंकडून मुंबई गोवा महामार्गाची करण्यात आली पाहणी. माणगावहून स्वतः गाडी चालवत राज ठाकरेंकडून रस्ते कामाचा घेण्यात आला आढावा. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामावरून सुनावलं. रस्ता विकासासाठी की टक्केवारीसाठी? रायगड दौऱ्यावरती राज ठाकरेंचा सरकारला सवाल. तर मुंबई गोवा महामार्गाविषयी मनसे प्रामाणिकपणे लढतीये का? आशिष शेलार यांचा हा प्रतिसवाल. समाज बांधवांसाठी कोणत्याही स्तरावर जायला तयार. जीवघेणे उपोषण करू शकतो, तर कुणाचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही. जरांगेंचा इशारा. चर्चेतून मार्ग काढणार मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन. रिक्षा टॅक्सी चालकांना आता 15 ऑगस्ट पासून मराठी सक्ती. मुदतवाढ मिळणार नाही. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी अनिवार्य. मंत्री प्रताप सरनाईक यांची ही माहिती. अहिल्यानगरमध्ये दर्गा दायरा या परिसरामध्ये पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला. धीरज परदेशी या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू. शहरात तणावाची स्थिती. आतापर्यंत 5 जणांना अटक. बारामतीमध्ये पुन्हा विमान दुर्घटना. कारवार एव्हिएशन एजन्सीचं प्रशिक्षण विमान कोसळलं. टेक ऑफ करत असताना विमान रनवेवर घसरलं. सुदैवानं कुठली जीवितहानी नाही. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा वाद चिघळला. सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात नाशिकच्या सिन्नरमध्ये चक्काजाम. सत्यजित तांबेंसह 350हून अधिक आंदोलकांवरती गुन्हा दाखल. भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं. दिंडोरी, सुरगाणा, निफाड, त्र्यंबक या ठिकाणी 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. अनेक घरांनाही तडे. गोसेखुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. धरणातून 49,405 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. परभणीमध्ये रुग्णवाहिकेअभावी प्रसूती दरम्यान आईसह बाळ दगावलं. डॉक्टरांसह रुग्णवाहिका चालकाविरोधात गुन्हा दाखल. बेजबाबदारपणे वागल्याचा ठपका ठेवत 5 जणांवर गुन्हा. वालघरच्या जिंच्या ताफ्यावर हल्ला. दगड आणि चप्पल फेकल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप. हल्लेखोरांना शोधून कारवाई करण्याची मागणी. डोनाल्ड ट्रम्प यांची 15 कलमी गाजा. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.